एकदम फिक्कट गोडाची टेस्ट आहे आणि भाजल्यानंतर कसं लागतं ते 400 रुपये किलो असेल हे नंतर हे का पिकले वाळू बिबटे सगळीकडेच आहेत सध्या. मस्त रस्ता आहे बघा, पूल आहे ब्रिज. नमस्कार, आपण नवीन एका व्हिडिओमध्ये निघालो आहे सध्या. छान असं निसर्गाच्या याच्यातून शेतात जाणार आहे आपण. मस्त या ठिकाणी जेवण वगैरे तयार करू आणि बघूया काय काय होते. परत चालू राहा ब्लॉगमध्ये, तयार बघत राहा. चढ आहे, कंटिन्यू चढ आहे बघा, गाडी चढायला तयार नाही. अशा या ठिकाणी मस्त आपण ड्रोनचं शूट घेऊया. छान वाढ राहणे, मस्त जंगलात आल्यासारखे वाटते. फील मस्त पानझड या ठिकाणी चालू झालेली आहे. मंदिर आहे, इथं मंदिर आहे बघा. एक मंदिरासाठी आपण साईड राईट साईडला. ओके, मस्त निसर्ग आहे आणि या ठिकाणी असं मंदिर आहे बघा. पूर्ण जंगल भाग आहे. मंदिर कसलं आहे पाहूया आणि जाऊया नंतर. छान असं मंदिर आहे या ठिकाणी आणि मागच्या साईडला बघा छान असं निसर्ग आहे. वाव, मस्त पहाडी आहे. काय म्हटले मग? अखंड महादेव म्हणतो. अखंड महादेव आहे का? अखंड पण होता मोठा, एवढा उंची होता. बर, लोकांनी त्याच्यामुळे अखंड महादेव म्हणतात. लोकांनी सालकडून नेऊन हो, वळून गेला. वळून गेला. अच्छा, निसर्ग आहे, मस्त एन्जॉय करते ईश्वरी पण. काय खाते सांग की. आमचा दादू पण खातो. कसं आणि मनश्री मी पण. मस्त या ठिकाणी चांगला निसर्ग. छान असा ड्रोन शूट घेतलाय. जाऊ आता पुढे आपण. नमस्कार, आमचा बैल या लवकर या भेटायला. बघा किती पिल्ले आहेत कोंबड्याचे. या ठिकाणी बिबटे आलता म्हणतात. काय गाईचं हे पिल्लू हे केलं का मारलं? बाप, म्हणजे बिबटे सगळीकडेच आहेत सध्या. छान निसर्ग आहे, मस्त एकदम छान असा. आपण त्या साईडला चालते, कॅम्पची लोकेशन बघतोय आपण त्या तिकडच्या साईडला. ओजस, कुठे बसला बेटा? हॅलो, कसे लाल लाल झाले? काय खातो? टाळ खातोय म्हणा मी. हे बघा टाळ किती छान आहे बघा. आम्ही कसं खातो. अरे बाबांनी वा. साफ केलं आमच्यासाठी ते. बघून चला, काटे येत. मस्त फुलोर आहे बघा आंब्याच्या झाडाला. पूर्ण मोहर आलेला आहे आंब्याला. आंबे पण खूप छान येतील. बाळ पण किती खुश आहे बघा. ओजस, खूप आवडलं. आंब्याचे फुलोरा किती आलेला आहे पूर्ण. मस्त. चला आपण जाऊया आता. दादूला आमच्या खूप छान वाटलं, भारी वाटते, आवडलंय शेत. इकडे बघ आणि दादू. इकडं ह्या साईडला बघा मस्त जंगल आहे. ही साईड पूर्ण या तुम्हाला दाखवतो. हे पहा, हे पूर्ण साईडला जंगल आहे आणि थोडासाच शेतीचा भाग आहे. आणि ह्या ह्याच्यातच आपल्याला या ठिकाणी कॅम्प करायचं आहे. मस्त जेवण वगैरे बनवूया. छान असं निसर्गाचं वातावरण आहे. ह्या साईडला बिबियाचं झाड आहे. हे आहे बिबियाचं झाड. या ठिकाणी पिवळं दिसते बघा पिकलेला बिबुआ. आणि जर कच्चा म्हटलं तर बघा हे आहे बिबुआ. आणि हे पण आहे पिवळा बघा. हे आहे बिबुआ. कसं या ठिकाणी तोडतात आणि कसं खातात ते बघू आपण आता. भरपूर आहेत या ठिकाणी झाडं. यांना माहिती आहे पूर्ण, हे दाखवत आहे आपल्याला. हे बघा, हे पण आहे झाड. किती आहेत बघा बिबुआ इथं. एक दाखवा. हा, हे तोडता येईल, हे खाता येईल. हे रानमेवा म्हणता येईल याला, आहे ना? हा, आहे रानमेवा. हे कसं असते, कच्च्यापणी जरा तुरट लागते आणि पिकल्यानंतर छान असते. हे आता हे पिकलंय का? 400 रुपये किलो असेल हे नंतर. हे का पिकले वाळू पिकलेलं? अच्छा, वळवल्यानंतर. डिंकामध्ये अजून सुंदर छान लागते डिंकासोबत खाल्यानंतर. हो का?
हे असं दिसते हम्म. वाळल्यानंतर हे अजून छान लागते. ठिकाणी भरपूर पडलेले आहेत खाली पण, कारण हे जंगल आहे पूर्ण आणि इथं कोणी तोडत नाही. हे आता मी टेस्ट करणार आहे, पहिल्यांदाच याच्या आधी खाल्लेलं नाही. भाजून पण खाणार आहे म्हणा. भाजून पण खाऊया, यांना माहिती कसं भाजायचं. याच्या आधी केलेलं नाही, आपण केले असेल तर नक्की सांगा. जास्त गोड नाही, आंबट पण नाही, तुरट अशी थोडीशी. छान आहे पण हे वाळला खाऊन पाहा. टेस्ट छान आहे. हे बघा, हे वाळलेलं आहे, म्हणजे आपलं काय म्हणतात अंजीर जसं असते ना तशा टाईपचं वाळून गेलेलं आहे. याची टेस्टही बघतो. आवळ्यासारखं आहे थोडंसं, आवळाच बरोबर. हेच मार्केटला विकायला येते ना, वाळलेले येतात पण असे कधी खाल्ले नाही पिवळे. याची पण टेस्ट छान आहे. या ठिकाणी आपण आता भाजण्यासाठी तोडणार आहे. खूप मोठ्या प्रमाणात आहे बघा, कोणीसुद्धा तोडत नाही या ठिकाणी, त्याच्यामुळे एवढे फळ या ठिकाणी आहे. हे असे तोडूया आपण आणि नंतर याला भाजूया. त्याचं जे हे तेल याला लागत नाही का हा तोडतानी? काय काय तेल असते, काय काय तेल नसते. हो, तेल असलेले कसं ओळखता येईल मग? याला प्रत्येकाला तेल असते. तेल भाजून पण काढतात ना, आयुर्वेदिक काहीतरी असते, हा ते जखमेवर लावायला ना. पहिलं का नाही ते याच्यामध्ये लावायचं. बरोबर आहे. या ठिकाणी याचं तेल घरी आम्ही पण जखमेवर याच्यावर वापरलेलं आहे लावण्यासाठी. आता हे पहिल्यांदाच खाण्यासाठी वापर कसं असतं ते पाहतोय आपण. हे तोडलेले बिबे असे काळे जे आहेत हे वेगळे करून घेतोय आणि हे वेगळे करून घेतोय. या ठिकाणी आपण हे असे पानामध्ये सगळं काही जमा करणार आहे आणि नंतर याला भाजून खाऊया. या ठिकाणी ना आपण बार्बेक्यू सारखं असं या ठिकाणी लावतोय आपण आणि नंतर याला भाजून घेणार आहोत हारावर, मस्त हार करून. असं पण याची तुरट अशी थोडीशी गोड, एकदम फिक्कट गोड अशी टेस्ट आहे. आणि भाजल्यानंतर कसं लागते ते पण आपण बघूया. आता चला सगळे पहिले लावून घेऊया अशा पद्धतीनं आणि मस्त आपण आता इथं मॅगी बनवूया. गौरव आहे आमचा, इकडं ओजस बाबांकडे आणि बाबांसोबत खेळतोय. या ठिकाणी मॅगीची तयारी चालू आहे. कांदा कापूया, टाकले पास्ता टाका आता. शिजून ना पण. मस्त 5-20 मिनिटामध्ये शिजून जाईल. 2 मिनिटात असते मॅगी, 5 मिनिटं पण नाही. मसाला टाकायचा आहे, मॅगी मसाला अजून. असे मस्त मॅगीचा एन्जॉय करते सगळेजण आणि आमचा ओजस पण खातोय मॅगी. ओजस मॅगी खायची नसते आतापासून, मॅगी बघतोय बघा. या ठिकाणी मस्त आपण टाळ आणलाय चना आणि तोडून आणलाय मस्त शेतात ना. सगळेजण एन्जॉय करताय का जयशू? वनश्री छान आहे ना, मस्त कोवळा कोवळा टाळ आहे, भारी लागतोय. पनीर भाजीचा बेत आहे मस्त. त्या ठिकाणी छान असा हार केला आहे बिबे भाजण्यासाठी बघा, कोळशावर मस्त बघा. या ठिकाणी हारावा मस्त छान असं आपलं भाजून झालंय. आपण आता याला टेस्ट करूया. छान असं भाजून घेतलं आपण याला. हे अशा पद्धतीचं झालेलं आहे बघा, छान झाली ही टेस्ट. वाळूक कसं असते, वाळूक तशा टाईपचं टेस्ट आहे, किंवा आलू आपण जसा हारावा भाजतो ना तशा टाईपचं आपण भाजून घेतलं याला. आणि थोडीशी गोड अशी चव येते. छान असा रानमेवा आहे, पहिल्यांदाच आपण या ठिकाणी ट्राय केला आहे. छान आहे ना ईश्वरी, कसा आहे? गोड आहे का? बा किती करायचं झाकण दे. छान अशी भाजी आपली तयार झालेली आहे. छान आता पनीर भाजी झाली आहे. इथं वांग्याचं भरीत बनवतोय आपण गॅसवर आणि या साईडला ड्रोनचा शॉट घेतोय आपण. आता या ठिकाणी भरीतला फोडणी चालू आहे. टोमॅटो कांद्याची पेस्ट मिरच्या आणि भरीत आहे. आता हे मस्त ठसका लागलाय म्हणजे नक्कीच चांगलं होणार आहे भरीत. मस्त या ठिकाणी शेत, मागच्या साईडला जंगल. खरंच बिबट्या पाहायला भेटेल का ग इशू? भेटेल का? सलाड, मस्त भाकरी खाऊया आता. पनीर भाजी, सलाड आणि तिकडं भाकरी गरमागरम आणि इकडं नेचर. छान असा पक्ष्यांचा आवाज येते बघा. छान अशी मस्त भाकर, इकडं पनीरची भाजी आणि भरीत, एकदम मस्त टेस्ट.
मस्त जेवण चालू आहे. अंधारामुळे रेकॉर्ड नाही करू शकतो. संध्याकाळी 7 वाजलेत. या ठिकाणी आपण व्हिडिओ या ठिकाणी एंड करूया. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.